सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ अमृतानुभव, सार्थ हरिपाठ, एकनाथ गाथा अशा 25हून अधिक ग्रंथांचे लेखक श्री रामचंद्र महाराज यादव आणि खेड्यापाड्यांमध्ये पारायण सोहळ्याचं आयोजन करणारे वैकुंठवासी श्री गुरु भानुदास महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त साकोली कॉर्नर परिसरातील ज्ञानदेव सदन इथं श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आले. 28 एप्रिल ते 2 मे सप्ताह काळात श्री ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा भजन, सामुदायिक हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तन होणार आहे. हरिभक्त पारायण महादेव महाराज यादव यांनी ही माहिती दिली. त्यांनी भाविकांनी मोठ्या संख्येनं या पारायण सोहळ्यात सहभागी व्हावं असं आवाहन केलंय. जे आदरव्यो सार्थ ज्ञानेश्वरी प्रकाशक, सार्थ अमृतानुभव, सार्थ विचारसागर, सार्थ हरिपाठ, एकनाथी गाथा असे अनेक जवळजवळ 11 ग्रंथाचे संपादक ब्रह्मीभूत श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू श्री रामचंद्र महाराज यादव यांचा 48वा पुण्यस्मरण सोहळा व गावोगावी अनेक भागातून खेडोपाडी जाऊन जे सार्थ ज्ञानेश्वरीची पारायण चालू करणं, हरिनाम सप्ताह चालू करणं असे जे उपक्रम आहेत ते उपक्रम हिरिरीने ज्यांनी राबवले ते वैकुंठवासी श्री गुरु भानुदास महाराज यादव यांचा 4थ पुण्यस्मरण सोहळा दिनांक 28 एप्रिल ते 5 मे अखेर आमचे साकोली कॉर्नर येथे श्री ज्ञानदेव सदन येथे भव्य श्री ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, जगद्गुरू तुकोबारांचे गाथा भजन व दिनांक 4 मे रोजी भव्य दिंडी सोहळा साधारण 5 वाजता तो भव्य दिंडी सोहळा निघेल. त्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील अनेक वारकरी भाविक भक्त मंडळी त्या दिंडी सोहळ्यासाठी हजर होणार आहेत. तसेच पारायण सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीला पुरुषोत्तम महाराज यादव, ज्ञानेश्वर महाराज यादव, केरबा महाराज पाटील, रमेश चव्हाण, धनाजी यादव, माऊली शिंदे आदी उपस्थित होते.